अकोल्यात लाखोंच्या विद्युत तार चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 10,73,000चा मुद्देमाल जप्त करत 6 आरोपींना अटक करण्यात आली। या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अकोल्यात विजेच्या तारांची चोर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ही योजना आखण्यात आली। उरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीवरून तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मंगेश जाधव, विजयनाथ राठोड, रोशन राठोड आणि दीपक पवार या चौघांनी मिळून चोरी केल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी रेवडा व अजनी गावात छापा टाकत पहिल्या 3 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी दीपक पवारसह एकूण 4 ठिकाणी विद्युत तार चोरी केली असल्याची कबुली दिली। त्यासाठी वापरलेली बोलेरो पिकअप देखील पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणी तपास वाढवताच अकोला शहरातील वजीर व गुलाम नबी यांना अटक करण्यात आली। या आरोपींनी मुद्देमाल आपल्या गोडाऊनमध्ये लपवून ठेवण्याचे मान्य केल्यानंतर पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकत एकूण 3,13,000 किमतीच्या ॲल्युमिनियम तारा, औषधे आणि साहित्य हस्तगत केले। या संपूर्ण कारवाईत एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 10,73,000वर पोहोचलेली आहे। पोलिसांनी ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील मालमत्ता चोरी करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे।